अंगारकी संकष्ट चतुर्थी महात्म्य. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंचवदना, दावी तव सुताच्या आनना. पाहताच पुरती मनकामना, भवबंधना तोडीतसे. अंगी चर्चित सिंदूर, जो का कृपेचा सागर. भक्तजनांचे माहेर, जो का साचार दीनबंधू. मोषक वाहनी बैसून, हस्ती त्रिशूळादी धारण. करीत विघ्नांचे छेदन, चरणी वंदन तयाच्या. जो का सद्गुरु चैतन्य घन, देवुनी ज्ञानाचे दर्पण. प्रकाशविले आत्मज्ञान, केले समाधान जीवीचे. तयांचे कान धरावे चरण, कैसी न यावी आठवण. जगन्नाथ भरला परिपूर्ण, हरिले भान जगताचे. तया चरणी माझे मस्तक, जो का त्रैलोक्याचा नायक. जेथे तो एकमी एक, पूज्य पूजक भाव असे. जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट, गोकुळवासी जनांचे कष्ट. हरोनी केले संतुष्ट, संहारिले दुष्ट कंसादी. जेने केले कालिया मर्दन, शुद्ध केले यमुना जीवन. तया कृष्ण चरणी माझे नमन, लागले ध्यान मनोभावे. तया कृष्णाचे करिता स्मरण, काळ जाय मनी दडपून. क्षमा दया शांती येऊन, पावती समाधान ते ठाई. जैसा उदकावरी तरंग, पाहता पाहता पावे भंग. तैसा विघ्नांचा प्रसंग, निर्विघ्न सांग करीतसे. जैसी सागराची लहरी, येत जात एकसरी. तैसी संकटे नाना परी, येता निवारी गजवदन. तया गणपतीचे व्रत देख, आधी तिथी निर्णय ऐक. जो का होय सुखदायक, चालती सकळीक जयारीती. श्रावण कृष्ण माझारी, तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी. चंद्रव्यापिनी असेल जरी, तरी व्रताते करावे. दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी, तिथी असोनी पूर्वदिनी करीती. मातृविद्या तयास म्हणती, असे शास्त्रमत ऐसेची. दुसऱ्या दिनी पंचमीयुक्त, चंद्रव्यापिनी चतुर्थी होत. तरी ते न करावे निश्चित, ऐसे शास्त्रात सांगितले. तया दिनी करावे, पुढे सांगती स्कंद भावे. ते श्रोतेजने ऐकावे, व्रत आचारावे त्यापरी. ऋषी अवघे मिळवून, प्रश्न करीती स्कंदा लागून. दरिद्र शोक कष्टनाशन, वैरीजन छळिताती. विद्या काही नसे जयासी, पुत्र न होय स्त्रियांशी. ऐशा दुःखे पीडा जनांसी, दूर कैशी होय सांगा. ऐसा ऋषींचा ऐकोनी प्रश्न, स्कंद पावला समाधान. जनकल्याण व्हावया लागून, तयासी वचन बोलतसे. सुखप्राप्ती व्हावी सकळिका, ऐसा उपाय सांगतो ऐका. संकष्टी व्रते गणनायका, बधता होय निर्विघ्न. यथाविधी तया व्रतासी, आचारिता भक्ती भावेसी. सकळ मनोरथ निश्चयसी, पूर्ण होतील तत्कालिका. हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत, संकटापासून व्हावया मुक्त. गांजिले जे का पंडसूत, तया अद्भुत निवेदिले. पांडवांसी द्युती जिंकुनी, कौरवे धाडिले काननी. ते दुःख न साहे म्हणूनी, सांगे कानी धर्माच्या. धर्म भीमा अर्जुन नकुळ, सहदेव द्रौपदी मिळवून सकळ. व्रत चालविले अचळ, जेने तळमळ दूर होय. पुढे 1 वर्ष अज्ञातवास, तेथील हरावे संकटास. पुन्हा विपिनास न यावे, हा हेतू धरून मनी. करीते झाले व्रता लागुनी, श्रावण वद्य चतुर्थी दिनी. आरंभ करोनी चालविले, तया व्रताचे करोनी जाण. 13 अब्द पूर्ण नसोनी, पुनरपी अरण्य सेवन. गजानने जाण दूर केले, ऐसा व्रताचा महिमा जाण. कृष्णे सांगितला पोठून, ते करावे निवेदन. करविणे श्रवण आम्हा आधी. मग ऋषींचा प्रश्न ऐकून, स्कंद सांगती तया लागून. पार्वतीस हेरंब आपण, काय कारण सांगतसे. कृतयोगी हिमनग बाळा, टाकोनी निघाला शिवभोळा. वियोगजन्य दुःख ज्वाळा, जाळील कळी काळा वाटतसे. पार्वती झाली उदास, सोडील सर्व विलास. दृढ धरिले वैराग्यवास, लिहिले प्राक्तन काय है. पतीने का केला कोप, काय अन्य जन्मींचे पाप. उभे राहिले आपोआप, मज माय बाप कोण तारी. काय मी चुकले प्रतिव्रता धर्म, किंवा काही काढिले वर्म. किंवा चुकले स्वधर्म, अवघा अधर्म चालविला. वचनाचा केला अनादार, ब्राह्मणा छळिले निर्धार. घडला होता अनाचार, म्हणून मजवर कोप केला. काय भक्ता लागी छळिले, काय पूजेचे विध्वंसिले. काय गंगे ते निंदिले,
नंदिसी ताडिले दंडाने, मुखाने नये राम नाम, अंगी धडाडला काम, ईश्वरी नाही ठेविले प्रेम, म्हणून सुखधाम हरपले, नाही केली देवपूजा, उच्छेदिले देवद्विजा, तेने मनोभंग झाला माझा, म्हणून दुःख पावल्या, काय विधूची केली निंदा, पन्नगासी भोगविली आपदा, चित्ता भस्मले पण अंगी सदा, हसले कदा तयासी, स्मशानी असे सदावास, गुंडाळीले व्याघ्रांबरास, जाळूनी टाकिले मदनास, धरिले वैराग्यास, म्हणून श्वशूर गृहासी वास केला, तेव्हा बाय बाप बोलिला, म्हणून चिंता क्रोध आला, जाऊनी लपला कपाटी, ऐसे वदोनी वारंवार, नेत्री वाहे दुखनीर, अंतरा माझी न टिक धीर, न सुचे व्यवहार करावया, आता सेवावे अरण्य, किंवा करावे देहपतन, किंवा तपा लागे जाऊन, घालुनी आसन बसावे, पवन आणि चंदन, झोंबे अंगी अग्निसमान, विधुतापवी देहा लागून, चंड किरण मध्यानीचा, वाटे मजला वैरी वसंत, सुमन सुवास उग्र भासत, कोकिळा स्वर करणी झोंबत, कर्कश काकवत दुःख होती, अग्नी माझी हेमावा काय, कोठे पाहू पतिराय, काय घडला न कळे अन्याय, काय उपाय करावा, धरणीवरी अंग टाकी, कोण युक्ती सांगेल सखी, कैशी ढुंडू चतुर्दश लोकी, हस्ती न की मजलागी, ऐसे वियोग दुःखे करून, पोळली अंतकरणी जाण, वैराग्य संपन्न तपा लागून, गेली कानन सेववया, वल्कले करुणी धारण, माता जटा गुंडाळून, कुंकुम मळवट भरून, घालून आसनी बैसली, काही दिवस वायू भक्षण, काही दिवस फळे सेवन, काही दिवस परणे जाण, सेवन दुर्वांचे, काही दिवस जलपान, काही दिवस कंदमूळ भक्षण, काही दिवस निराहार राहून, काही सेवन करीना, काही काळ उर्व बाहू करून, काही दिवस पंचाग्नी साधन, काही दिवस उभे राहून, नाही शयन बहुकाळ, ब्रह्मांडी प्राण नेऊन, केले हठयोगाचे साधन, आकर्षण करुणी मन, इंद्रिय दमन बहुकाळ, राजयोग साधनी निमग्न राहे निशिदिनी, रामनाम मंत्रे करुणी, कालवनी काढिला, अष्टांग योगाच्या सदनी, देह झिजविला तपे करुणी, परिप्राणेश्चरा लागुनी, दयामनी नयेची, जो भक्तीचा भुके भावे करुणी बांधला गेला, तो हिमनगजे लागी दुरावला, म्हणून झाला खेद चित्ती, आता काय करावा उपाय, कैसा भेटेल पतिराय, चिंता करुणी झिजली काय, झाली तन्मय वृत्ती ती, तपे करुणी देह दापला, तिन्ही लोकी कंप सुटला, इंद्र मना माझी दचकला, काय वर्तला अनर्थ, ऐसे तीव्र तप स्त्रीने केले, नाही कोठे ऐकिले, शंकरे दर्शन नाही दिले, तरी खचिले घाटे ब्रह्मांड, तो पाहिला नारद मुनी, पुस्ती झाली तया लागुनी, पूजन केले स्वस्त मनी, लागली चरणी तयाचे, इतुकिया माझे देव ऋषी, पुस्ता झाला पार्वतीसी, तुझी दशा कागे ऐसी, आली सवनी काय काजे, शरीर झाले जर्जर, सेविले कानन का कठोर, पंचवदनाचा पडिला विचार, सांगे उत्तर लवलाही, मग बोले शैलबाला, मी काही अपराध न केला, परिपतीचा वियोग झाला, उपाय मजला सांगा आता, दरिद्र्यासी लाभता चिंतामणी, मग हर्षन माय गगनी, तैसे झाले माझे मनी, तुझ नयने देखताची, बहुकाळ सेविले कानन, तप केले अनुदिन, परिमजला स्वामी अजून, भेटुरी नयन निवविना, आता यत्न काय करू, मज सांगा जी निर्धारू, कोण्या कर्मे परात्परू, होईल साचारू, प्राप्त मज, ऐसे बोलता जगज्जननी, सुचला विचार एकमनी, मने गणपतीच्या व्रते करुणी, पावले सदनी शंकर, ऐसे बोलता देवर्षी, जगन्मात म्हणे सांग मजसी, तो बोले मुनी तीयसी, गजाननासी पूजावे, मग करुणी गणपती स्तवन, आणिले मना माझी ध्यान, चतुर्भुज रक्तवर्ण, केले चिंतन तयाचे, विशाल दोदांचे शोभा, स्मरता संकटा सरसा उभा, मांड्या कर्दळीचा गाभा, नयन शोभा पद्मापरी, माथा शेंदूर शोभत, रत्नजडित मुकुट झळकत, पायी घागरिया घाजत, येत नाचत झडकरी, मग देऊनी आलिंगन, संतोषविले तयाचे मन, का माते सेविले कानन, संकट कवन पडियेले, म्हणे माते काय काजा, कवने गांजीला देह तुझा, का केलासी धावा माझा, सांग हितगुजा मजपाशी, ऐसे ऐकून वचनाते, सांगे पार्वती तयाते, पतीने त्यागिले माते, सेविले विपिनाते तया लागी, बहुत केला तपाचरण, न सरे माझे पाप अजून, वियोग दुःखे सरून, सुख संपादन न होय, भेटी न होय माझी, म्हणून आस केली तुझी, आता प्राणपती होय राजी, ऐसी आजी व्रत सांगे, माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून, पूर्वी सांगितले तिथी प्रमाण, मास पक्षदान सत्यतेची,
तयादिनी व्रतारंभ करिता भेट तुझ सांब पूजा विधान हिरंब करी अंबे संतोषे प्रातकाळी दंत धावन मग करुणी माझे स्मरण संकल्पे माते प्रार्थून व्रतस्थ जान असावे आजी चंद्रोदयापर्यंत मी राहोनी उपोषित पूजन करीन एकचित्त भोजनी रत होईन पुढे ऐसी प्रार्थना करून अंगासी काळे तीळ लावून स्नान नित्य नेमे सारून उपोषित राहे जान मग मोदक करावे एक विशंती पंच अर्पावे देवाप्रती पंचांचे वायन ब्राह्मणा हाती सेविती निश्चित शेष आपण धातू पाषाण मृत्तिका जाण तयाची प्रतिमा करून गणपती नामे तयाचे स्थापन करील पावन सकळा ते मग करावे आवाहन मनी आणून करावे ध्यान षोडशोपचारे पूजन सांग संपादन करावे अथर्वशीर्षाचे पाठ एकविशते करावे नीट अक्षरवाटिका म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन वस्त्र उपवस्त्रादी सकळ चंदन सिंदूर परिमळ रुई मांदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या मज दुर्वाची अतिप्रीती सहस्रनामे अर्पावे एकचित्ती जयाची असेल शुद्धमती तोची भक्ती करी ऐशी धूप दीप नैवेद्य दान मोदकादी करुणी पक्वान समर्पुनी उत्तरा पोषण करुणी अर्पावा तांबूल मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्र पुष्प सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे चंद्रोदय झाल्यावरी मग विधूची पूजा करावी अर्घ्य देऊनी त्रिवारी प्रार्थना करावी विधूची मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून दक्षिणा तांबूल समर्पून करावे वंदन द्विजाते करुणी ब्राह्मण संतर्पण पात्री बैसावे आपण ऐसे सांगून विधान गेला गजान स्वस्थाना विनायके सांगितले मातेसी कृष्णे वंदिती केले पांडवासी स्कंदे सांगितले ऋषीश्वरांसी पावती कल्याणासी सकळीक पार्वतीने केले व्रतासी मनी धरुणी निश्चयासी करिता पावले पतीसी स्कंदे ऋषीशी सांगितले पाहता नयनी पंचवदन चरणी लागली जाऊन शिवे गिरिजा उचलून वामांकी बैसुनी तोषविली ऐसे व्रताचे महिमान जानती पंडुनंद स्वयही मनगजा आपण पावली समाधान पती संगे हे व्रत जे कोणी करिता दरिद्र शोक तयांचे जाती केले कष्ट फळ देती वैरी सोडिती वैरभाव विद्या प्राप्त होती जाणा पूर्ण होईल मनकामना निपुत्रिके पावेल संतान पीडिता जन सुख होय धनधान्य वृद्धी अमूप हरपुनी जाईल पाप ताप करिता नाम मंत्राचा जप आपी आप मोक्ष लागेल जयाचा शास्त्रावरी विश्वास तोची होईल निर्दोष शांती दयेने भरेल मानस क्षमा हृदयास उपजेल असो आता हा पाल्हाळ अंगी असावे भक्तिबळ कृपा करील गिरिजा बाळ श्रोती सकळ ऐकावे।